नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत विद्यार्थी समूह अहवाल लेखन. समूहाचे नाव आहे मराठी भाषा समूह. याबद्दल आपण सविस्तर या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. या मराठी भाषा समूहाचं सभा क्रमांक 3 साठी माहे ऑगस्ट 2025 करता लेखन कसे करावे आणि कोणते विषय आणि कोणते उपक्रम या अहवालामध्ये घ्यावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या विद्यार्थी समूहाची म्हणजेच मराठी भाषा समूहाची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकता. या ठिकाणी मराठी भाषा समूहाचे प्रमुख त्या शिक्षकाचं नाव टाकून घ्यायचं आहे. मराठी भाषा समूहातील सदस्यांची संख्या या ठिकाणी लिहून घ्यायची आहे. मराठी भाषा समूहातील सदस्यांचे नाव या ठिकाणी आपल्याला मेन्शन करून घ्यायचे आहे. त्यानंतर समूहाअंतर्गत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त व उपस्थिती पत्रक या ठिकाणी नमूद करून घ्यायचं आहे. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी उपक्रमांचे नाव आहे. या ठिकाणी मी पहिला उपक्रम घेतलेला आहे वादविवाद स्पर्धा. उपक्रम राबविलेला दिनांक किंवा सप्ताह, ज्या सप्ताहामध्ये आपण घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. या ठिकाणी कार्यवाहीचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. आजच्या उपक्रमानुसार मराठी भाषा समूहाने मुलांचे अनुभव विश्व व वयानुरूप संवेदनशील बाबी, विविध सामाजिक समस्या व इतर अनुषंगिक विषयावर वेगवेगळे विषय देऊन वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये एकल वादविवाद, यामध्ये 1 विरुद्ध 1, तसेच संघ वादविवाद, यामध्ये प्रत्येक बाजूने 2-3 सदस्य, तसेच मर्यादित वेळ वादविवाद, यामध्ये तयार विषय किंवा तत्काळ विषय यासारख्या प्रकारचे वादविवादाच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये स्पर्धेचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये भाषण कौशल्य, विचारशक्ती आणि आत्मविश्वास वाढवणे, विशिष्ट सामाजिक शैक्षणिक विषयावर चर्चा करणे. या पद्धतीने कार्यवाहीचा तपशील थोडक्यात लेखन करून घ्यायचा आहे. या ठिकाणी उपक्रमातून निर्मित उत्कृष्ट साहित्य किंवा जे फोटो, ध्वनिफीत किंवा चित्रफीत असेल त्याबाबत आपल्याला या ठिकाणी लेखन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी व्हिडिओ काढण्यात आले, तसेच फोटो सोशल मीडियावर पाठवण्यात आले. या पद्धतीने ऑगस्ट महिन्याचा पहिला उपक्रम या ठिकाणी आपल्याला लेखन करून घ्यायचा आहे. पुढील उपक्रम आहे उपक्रम क्रमांक 2. यामध्ये शब्द भेंड्या स्पर्धा. ज्या आठवड्यामध्ये किंवा ज्या तारखेला आपण घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. या उपक्रमानुसार विद्यार्थ्यांच्या शब्द भेंड्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याकरता विद्यार्थ्यांचे गट करण्यात आले व विद्यार्थ्यांना एक शब्द देण्यात आला आणि शब्दाच्या शेवटच्या शब्दावरून पुढील गटात शब्द सांगण्यात आले. शब्दभेंड्या स्पर्धा ही विद्यार्थ्यांमध्ये मराठी शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी, चपळता आणि एकाग्रता विकसित करण्यासाठी एक अतिशय उपयुक्त आणि रंजक उपक्रम असतो. यामध्ये उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांची मराठी शब्दसंपत्ती वाढवणे, भाषेचा योग्य उच्चार, शुद्ध लेखन यांचा सराव, तसेच गटात खेळताना शिस्त आणि स्पर्धेची भावना निर्माण करणे. या ठिकाणी फोटो व व्हिडिओ तयार करण्यात आलेले आहे. तिसरा उपक्रम घेतलेला आहे चित्रवाचन. यामध्ये ज्या सप्ताहामध्ये आपण घेणार आहोत तो सप्ताह किंवा तारीख या ठिकाणी मेन्शन करून घ्यायची आहे. या ठिकाणी कार्यवाहीचा तपशील या पद्धतीने लेखन करून घ्यायचा आहे. चित्रवाचन स्पर्धा ही एक कल्पनाशक्ती, निरीक्षण शक्ती आणि भाषिक कौशल्य विकसित करणारी स्पर्धा आहे. ही विशेषतः प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरते. याचे उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांची निरीक्षण शक्ती, भाषाशैली आणि कल्पनाशक्ती वाढवणे, दृश्य माध्यमातून विचार मांडण्याची क्षमता विकसित करणे, आत्मविश्वासाने बोलण्याचा सराव घडवणे, तसेच यामध्ये काही मूल्यमापन निकष ठरवण्यात आले, जसे की चित्राचे बारकावे समजावून सांगणे, तसेच भाषाशैली आणि सादरीकरण, तसंच कल्पकता आणि मांडणी,
वेळेचे व्यवस्थापन या उपक्रमातून विद्यार्थ्यांना फार आनंद झाला. या ठिकाणी देखील फोटो व व्हिडिओ तयार करण्यात आलेले आहे. पुढील उपक्रम आहे उपक्रम क्रमांक 4, साहित्य संमेलन. ज्या आठवड्यात आपण घेणार आहोत, ज्या तारखेला घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. शाळेत साहित्य संमेलनाचे आयोजन करणे म्हणजेच विद्यार्थ्यांना साहित्याच्या विविध अंगाशी परिचित करून देणे, त्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे आणि भाषिक कौशल्याचा विकास घडवणे हे एक प्रेरणादायी आणि शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध करणारे उपक्रम आहे. विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण होण्याकरता साहित्य संमेलन हा उपक्रम शालेय स्तरावर घेणे फार महत्त्वाचे आहे. मराठी भाषा विषयाकरता स्थानिक कवी, लेखक, साहित्यिक, समीक्षक यांचा सहभागाने साहित्य संमेलनात आयोजन करण्यात यावे असे ठरवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, कविता वाचन स्पर्धा, तसेच नाटुकल्या, तसंच एकपात्री अभिनय, तसेच पुस्तक परिचय, भाषांतर स्पर्धा अशा विविध स्पर्धा आयोजन करण्यात आले. या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी कविताचा चार्ट जो होता तो शाळेत ठेवण्यात आलेला आहे. शैक्षणिक साहित्य निर्मिती तयार झालेली आहे आणि याबाबत फोटो देखील आपण काढलेले आहे. या पद्धतीने थोडक्यात आपल्याला लेखन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी शालेय मराठी भाषा समूह सदस्य स्वाक्षरी, या ठिकाणी अनुक्रमांक, सदस्यांचे नाव आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने माहे ऑगस्ट 2025 करता सभा क्रमांक 3 साठी मराठी भाषा समूहाचे लेखन करता येणार आहे. आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.